Okay, friends, today we will start the third lecture on NMR topic and involve some most important part is shielding and deshielding. At the first lecture, we are already studied that the molecule that is magnetic nuclei produces its own magnetic field when this magnetic nuclei is kept in contact with external magnetic field. When external magnetic field is removed, then its magnetic nuclei also vanish its own induced magnetic field. ओके, मी आधी म्हटलं होतं पहिल्या टॉपिक मध्ये पहिल्या लेक्चर मध्ये की जो मॅग्नेटिक न्यूक्लियर म्हणजे हायड्रोजन असेल H1 हायड्रोजन असेल C13 असेल एक्सेट्रा ते मॅग्नेटिक न्यूक्लियर जर आपण एखाद्या स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलं तर ते स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवल्यानंतर ते स्वतःभोवती एक सेकंडरी फील्ड तयार करतो. त्या सेकंडरी फील्डला आपण म्हणत होतो इंड्यूस मॅग्नेटिक फील्ड. आणि हा इंड्यूस मॅग्नेटिक फील्ड मुळे आपल्याला शिल्डिंग आणि डिशिल्डिंग पॅरामीटर आपल्याला दिसून येतो एनएमआर मध्ये. मग कसं दिसून येतं तर शिल्डिंग म्हणजे मराठीमध्ये ढाल. काही वेळेला तुमचा मॅग्नेटिक न्यूक्लिआय एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला समोर ढाल करतो. त्यामुळे जो काही त्याची रेंज केमिकल शिफ्ट व्हॅल्यू जी असते ती थोडीशी कमी येते. आणि काही वेळेला ही सेकंडरी मॅग्नेटिक फील्ड जो आहे काही वेळेला त्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला साथ देतो. त्यामुळे तो जे त्याला म्हणायचं आहे डिशिल्डिंग म्हणजे त्याला ढाल काढून टाकली. त्यामुळे काय होतं की जी एनएमआर मध्ये जी केमिकल शिफ्ट व्हॅल्यू येत होती त्या कंपाऊंडची ती थोडीशी जास्त होती. त्याला म्हणायचं आहे डिशिल्डिंग. हेच आपण परत व्यवस्थित लक्षात घेऊया. The induced field generated by the circulation of electrons may oppose or reinforce the external applied field around the proton. So the actual field by the proton is not same as that of applied field string. जो मॅग्नेटिक न्यूक्लिआय जो स्वतःभोवती इंड्यूस मॅग्नेटिक फील्ड तयार करतो बाय सर्क्युलेशन ऑफ इलेक्ट्रॉन तो इंड्यूस फील्ड काही वेळेला अप्लाइड मॅग्नेटिक फील्डला अपोज करतो किंवा काही वेळेला अप्लाइड मॅग्नेटिक फील्डला साथ देतो. त्यामुळे जो प्रोटॉनची जी काही केमिकल शिफ्ट व्हॅल्यू असणार आहे ती डिपेंड असते अप्लाइड फील्ड स्ट्रेंथ वरती. त्यानुसार काही वेळेला कमी येते काही वेळेला जास्त येते. जेव्हा केमिकल शिफ्ट व्हॅल्यू कमी येते तेव्हा आपण म्हणतो त्याला काय शिल्डिंग आणि त्या काही वेळेला जास्त येते त्याला म्हणायचंय डिशिल्डिंग. पण शिल्डिंग कधी येते तर when the induced field opposes the external field. इथं बघितलं तर तुम्ही लक्षात येईल एक अपवर्ड साइड आहे आणि एक डाउनवर्ड साइड एरो आहे. When the induced field opposes the external field, the proton experience a field which is slightly less than the applied field strength. So they are said to be protected or shielded. काही वेळेला जो काही सेकंडरी इंड्यूस मॅग्नेटिक फील्ड आहे तो एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला अपोज करेल, विरोध करेल. विरोध केल्यामुळे काय होईल विरोध करतोय म्हणजे कधी विरोध करणार आहे दोन सैन्यांच्या मध्ये जेव्हा युद्ध सुरू होतं तेव्हा एकमेकांना प्रोटेक्ट करण्यासाठी त्यांना ढालचा यूज करतात. त्यामुळे ते काय करतात प्रोटेक्ट करतात स्वतःला. त्यालाच आपण म्हणायचं शिल्डिंग. त्यामुळे हा प्रोटॉन जर प्रोटेक्ट करत असेल स्वतःला तर त्याची केमिकल शिफ्ट व्हॅल्यू कमी येते याचा अर्थ काय शिल्डिंग. Shielded. This phenomenon of partially protect the proton. आता अप्लाइड फील्ड एकदम स्ट्रॉंग असणार आहे त्यामुळे तो काही कम्प्लिटली प्रोटॉनला प्रोटेक्ट करत नाही काही कमी प्रमाणात प्रोटेक्ट करतो तर आपण पार्शियली प्रोटेक्ट. दिस फिनॉमिनन ऑफ पार्शियली प्रोटेक्टिंग द प्रोटॉन फ्रॉम द अप्लाइड फील्ड बाय द इंड्यूस्ड फील्ड इज कॉल्ड एज शिल्डिंग और डायमॅग्नेटिक शिल्डिंग. जेव्हा शिल्डिंग असतं त्याला म्हणायचं आहे डायमॅग्नेटिक बिकॉज ऑफ डायमॅग्नेटिक नेचर. This can be shows some shielding effect. आणि हा प्रोसेसला आपण म्हणायचं काय shielding. In the next slide, the degree of shielding is related to the strength of induced magnetic field, which is depends on two factors. आता शिल्डिंग पॅरामीटर जो आपण बघितला किंवा शिल्डिंग प्रोसेस जी बघितली अपोज करून त्यांनी शिल्डिंग ऑब्झर्व होतं ते शिल्डिंग कशावर डिपेंड आहे तर इट कॅन बी डिपेंड्स अपॉन द स्ट्रेंथ ऑफ इंड्यूस मॅग्नेटिक फील्ड.
म्हणजे कशावर डिपेंड आहे, जो तुमचा मॅग्नेटिक न्यूक्लिय आहे, जो तुमचा H1 किंवा C13 जे मॅग्नेटिक न्यूक्लिय ज्याला आपण म्हणतो, त्याच्यावरती तो डिपेंड आहे, त्याच्या ताकदीवरती डिपेंड आहे, त्याच्या स्वतःभोवती जो इंड्यूस मॅग्नेटिक फील्ड तयार करतात ते डिपेंड आहे. मग इंड्यूस मॅग्नेटिक फील्ड हा कशावर डिपेंड आहे, तर इट कॅन बी डिपेंड अपॉन द इलेक्ट्रॉन डेन्सिटी अराउंड द प्रोटॉन. इफ oxygen is there, hydrogen is bonded towards oxygen, then electron density of proton is less as because of the electronegative atom attached to the hydrogen, that is oxygen. So that the electron density around the proton is higher, then it can produce higher shielding effect. Greater the electron density, greater is the induced field. Then strength of applied magnetic field. Greater the applied field, greater is the induced field. जर आपण ही मागे पण बघितलेलं आहे, इंड्यूस जर आपण स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड जर अप्लाय केला तर इंड्यूस फील्ड सुद्धा काय करतो, स्वतःवरती स्ट्रॉंग तयार करतो. दॅट इज induced magnetic field is directly proportional to the applied magnetic field. That is HIND is directly proportional to H0. If we have to remove proportionality sign, then we have to add one constant term, that is HIND is equal to sigma H0, where sigma is the proportionality constant and this is called shielding parameter. Then shielding parameter is measure of the extent of shielding or de-shielding. Larger the value of sigma, if larger the value of sigma, then greater is the shielding, or sometimes we call as lesser the de-shielding. Smaller the value of sigma, then lesser is the shielding or greater is the de-shielding. Then protons which are in identical electronic environment, they have same chemical shape and called equivalent protons. जर एखाद्या प्रोटॉनचं जर नेचर जे असणार आहे इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट जर सेम असेल तर त्याची सिग्मा व्हॅल्यू सेम असते, आणि ज्याची सिग्मा व्हॅल्यू सेम असते त्याला म्हणायचं आहे काय, इक्विव्हॅलेंट. ज्याची सिग्मा व्हॅल्यू डिफरंट असते त्याला आपण म्हणायचं आहे नॉन इक्विव्हॅलेंट प्रोटॉन. Then when the induced field opposes the applied field around the proton, when the induced field opposes the applied field around the proton, it is called diamagnetic shielding and sigma have positive value. जर स्वतःभोवती तयार केलेला जो इंड्यूस मॅग्नेटिक फील्ड आहे, सेकंडरी इंड्यूस मॅग्नेटिक फील्ड, तो अप्लाइड मॅग्नेटिक फील्डला जर स्ट्रॉंगली अपोज करत असेल तर त्याला म्हणायचं आहे डायमॅग्नेटिक शिल्डिंग, आणि त्याची सिग्मा व्हॅल्यू काय असते, पॉझिटिव्ह असते. When induced field arguments increases, then applied field it is called paramagnetic reshielding or will have negative value. तर ह्याचा आपल्याला जो काय सेकंडरी इंड्यूस फील्ड तयार केलेला आहे तो जर हायर असेल ऍज कम्पेअर विथ अप्लाइड फील्ड, तर तशा वेळेला आपल्याला काय होईल, paramagnetic de-shielding observed and sigma value is negative. Then shielding parameter is related to local field around the proton and is given by equation first. H is equal to H0 in bracket 1 minus sigma, and this depicts the precessional frequency by equation 2 is given by mu is equal to mu H0 1 minus sigma divided by 2 pi. When the applied field strength H0 is fixed, then precessional frequency depends on the value of shielding parameter. जर आपण अप्लाइड फील्ड जो आहे मॅग्नेटिक अप्लाइड फील्ड एक फिक्स ठेवायचा, तर फिक्स ठेवल्यानंतर प्रिसिजनल फ्रिक्वेन्सी जी असणार आहे ती कशावर डिपेंड असणार आहे, तर इट इज डिपेंड्स अपॉन द shielding parameter sigma. This in turn depends on electron density around the proton, which itself depends on the nature of neighboring atom and electronegativity. आता जर तो स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड आपण फिक्स ठेवला तर ती प्रिसिस्टंट फ्रिक्वेन्सी डिपेंड असते कशावरती, तर केमिकल शिफ्ट, दॅट इज म्यू वर, ह्याच्यावर शिल्डिंग पॅरामीटर म्यू सिग्मावर असते. तर हा जो सिग्माची व्हॅल्यू आहे ही डिपेंड कोणावर असते, तर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम अटॅच टू दी हायड्रोजन किंवा नेबरिंग ऍटम अटॅच टू दी हायड्रोजन, ह्याच्यावरती तो शिल्डिंग पॅरामीटर डिपेंड्स असतो. इन अदर वर्ड, the extent of shielding depends on atomic arrangement of the molecule, chemical commonly referred as chemical environment.
जर आपण बघितलं तर शिल्डिंग पॅरामीटर जो आहे हा डिपेंड आहे तुमच्या ॲटॉमिक रिअरेंजमेंट, ॲटॉमिक अरेंजमेंट. बघितलं तर समजा CH3CH2OH ह्याच्यामध्ये एकूण 6 हायड्रोजन्स आहेत, म्हणजे 6 प्रोटॉन्स आहेत. पण त्या 6 प्रोटॉनचं नेचर हे वेगवेगळं आहे. CH3चं वेगळं आहे, CH2चं वेगळं आहे आणि OHचं वेगळं आहे. तर CH3CH2 हा तुमचा CH3 आणि CH2 आहे. हा CH3 ची व्हॅल्यू असणार आहे, एक थोडीशी व्हॅल्यू कशी असणार आहे, केमिकल शिफ्ट व्हॅल्यू कमी असणार आहे आणि CH2 ची व्हॅल्यू काय असणार आहे, जास्त असणार आहे. CH2 ची व्हॅल्यू ही का जास्त असणार आहे, कारण की हा जो CH2 आहे म्हणजे हा जो कार्बन आहे त्या कार्बनला 2 हायड्रोजन अटॅच आहेत आणि एक जो बॉन्ड आहे तो ऑक्सिजनला अटॅच आहे. हा ऑक्सिजनला अटॅच आहे म्हणजे नेबरिंगला जो ऑक्सिजन आहे तो इलेक्ट्रोनिगेटिव्ह. त्या इलेक्ट्रोनिगेटिव्ह नेचरमुळे तुमचे जे CH2 लागलेले जे काही हायड्रोजन आहेत 2 हायड्रोजन त्याची केमिकल शिफ्ट व्हॅल्यू काय असते, जास्त असते. दॅट इज त्याला म्हणायचंय डी शिल्डिंग. आणि जो मिथिल ग्रुप होता CH3 त्याला ऍडजसंट कोणता इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम नाहीये, त्यामुळे त्याची कसं असणार आहे, शिल्डेड असणार आहे, कमी केमिकल शिफ्ट व्हॅल्यू. आता आपण इथं बघूया सेम एक्झाम्पल स्टडी करत असताना. Having one example of molecular formula C2H6O, it has 2 isomeric bonds, CH3O CH3, and second one is CH3CH2OH. In the first molecule, that is methoxymethane, it has 6 protons, 2 carbon and 1 oxygen. In this methoxymethane, there are 6 protons are in identical chemical environment. जर बघितला तर हा जो मिथिल ग्रुप आहे त्याच्या ऍडजसंट ऑक्सिजन आहे आणि दुसरा मिथिल ग्रुप आहे त्याच्या ऍडजसंट सुद्धा कोण आहे, ऑक्सिजन आहे. त्यामुळे जो काही मिथिल ग्रुप मधला जो काही अटॅच प्रोटॉन्स आहेत त्याचं नेचर कसं आहे, सेम आहे. आणि सेम नेचर असल्यामुळे दे आर इक्वली शिल्डेड. दे आर इक्वली शिल्डेड म्हणजेच त्याची सिग्मा व्हॅल्यू दोन्ही प्रोटॉनची काय असणार आहे, सेम असणार आहे. त्यामुळे सिग्मा व्हॅल्यू सेम असल्यामुळे प्रिसिशनल फ्रिक्वेन्सी सुद्धा काय असणार आहे, सेम असणार आहे. आणि प्रिसिशनल फ्रिक्वेन्सी सेम असल्यामुळे दे आर कम अंडर रेझोनन्स सायमल्टेनियसली ऍट द सेम अप्लाइड फील्ड स्ट्रेंथ. त्यामुळे हे 6 प्रोटॉन जेव्हा अप्लाइड फील्ड स्ट्रेंथ आपण फिक्स करतो तेव्हा 6 प्रोटॉन एकाच वेळेला रेझोनन्स मध्ये येतात. त्यामुळे आपल्याला फक्त एकच सेट ऑफ प्रोटॉन्स मिळतो, कारण हे प्रोटॉन जे 6 प्रोटॉन आहेत त्यांचं एन्व्हायरमेंट कसं आहे, सेम आहे. आणि हे सेम असल्यामुळे आपल्याला फक्त वन सेट ऑफ इक्विव्हॅलेंट प्रोटॉन मिळतो. हेन्स दे आर कॉल्ड एज इक्विव्हॅलेंट. Hence these are called as equivalent. But in case of ethanol, that is again there is 6 proton, then 2 carbons and 1 oxygen. But in ethanol, what happened? 6 proton of ethanol are in different chemical environment because they are unequally shielded. त्याची काही शिल्डिंगची काही कॅपॅसिटी आहे ती सेम नाही आहे ह्या 6 प्रोटॉन मध्ये. त्यामुळे it having different sigma value, so that come in resonance in different set of proton at 3 different field strength. Again I repeat, ethanol having unequal shielding so that different sigma value, so that they are come in resonance in 3 different set of 3 different field strength. In this case, the sigma bond electron cloud of OH is dragged towards oxygen because of its high electronegativity. जर तुम्ही OH मध्ये जर बघितलात तर OH मध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स असतील O आणि H मधला जो बॉन्ड आहे त्या बॉन्ड मध्ये जे काही इलेक्ट्रॉन आहेत ते इलेक्ट्रॉन ऑक्सिजन स्वतःभोवती खेचून घेतात. स्वतःभोवती खेचून घेतल्यामुळे हायड्रोजनची इलेक्ट्रॉन काय झाली, डिफिशियन्सी झाली. इलेक्ट्रॉन डेन्सिटी हायड्रोजन जवळ काय झालेली आहे, कमी झालेली आहे. त्यामुळे काय होईल, दिस डिक्रीजेस इलेक्ट्रॉन डेन्सिटी, सो इंड्यूस्ड फील्ड अराउंड हायड्रोक्सी प्रोटॉन इज रिड्यूस. त्यामुळे जो हायड्रोजन भोवती सेकंडरी इंड्यूस्ड फील्ड जो तयार होत होता तो आता काय होईल, कमी होईल. आणि कमी सेकंडरी इंड्यूस्ड फील्ड तयार झाल्यामुळे तो काय करेल, जेव्हा आपण मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करणार आहे तेव्हा काय होईल,
तर तो जो प्रोटॉन आहे तो काय होईल, कमी अपोज करेल. कमी अपोज करेल म्हणजेच काय करेल, डिशिल्डेड होईल. त्यामुळे आपल्याला त्याची जी काही केमिकल शिफ्ट व्हॅल्यू असणार आहे ती थोडीशी काय होईल, ऍट डिशिल्डिंग झोन मध्ये. म्हणजे जो नॉर्मली हायड्रोजन जो असतो त्याची केमिकल शिफ्ट व्हॅल्यू जी येणार असते त्यापेक्षा थोडीशी काय ती जास्त येते. हेच हायड्रॉक्सी प्रोटॉन इज सेड टू बी डिशिल्डेड because of the oxygen atom attached to the hydrogen. In the next case, the deshielding proton are brought under resonance at comparatively lower field and this is called down field shift. तो स्वतःभोवती जो काही सेकंड इंड्यूस फील्ड तयार करत होता ऑक्सिजन मुळे काय झाला, कमी तयार करेल. ऑक्सिजन मुळे कमी तयार केल्यामुळे मॅग्नेटिक फील्ड त्याच्या समोर ठेवल्यानंतर मॅग्नेटिक फील्डचा जो काही झोन असणार आहे त्याला तो शिल्डिंग करणार नाही. शिल्डिंग करणार नाही याचा अर्थ काय, डिशिल्डिंग करेल. त्यामध्ये केमिकल शिफ्ट व्हॅल्यू ही जास्त म्हणजे काय, लो फील्ड राहील. आता आपण बघूया CH3 CH2 OH मधला आपण नंतर OH बघितलो. आता आपण बघूया CH2 ला आपण म्हणतो काय, मिथायलिन प्रोटॉन. आता मिथायलिन प्रोटॉनचं नेचर कसं आहे, मिथायलिन प्रोटॉन मध्ये जो कार्बन ऍटम आहे एक साईडला CH3 ला अटॅच आहे आणि एक साईडला OH ला अटॅच. OH ला अटॅच असल्यामुळे काय होतं ते आता आपण बघूया. The methylene proton are not directly attached to oxygen but to carbon carrying partially positive charge. So the extent of deshielding is not as much that of OH proton. Hence CH2 protons come to resonance at slightly higher field than OH proton. आता काय होईल याच्यामध्ये, जो तुमचा CH2 ग्रुप आहे त्या CH2 मध्ये जे हायड्रोजन्स आहेत ते आता डायरेक्टली ऑक्सिजनला अटॅच आहेत का, नाही. तर ते हायड्रोजन ऍटम कुणाला अटॅच आहे, कार्बनला अटॅच. मग कार्बन हा अटॅच कुणाला आहे, ऑक्सिजनला अटॅच आहे. त्यामुळे काय होईल, ऑक्सिजन परत कार्बन पासून थोडस इलेक्ट्रॉन्स आपल्याकडे खेचून घेईल. त्यामुळे कार्बन कसा बनेल आता, थोडासा पार्शली पॉझिटिव्ह चार्ज. त्यामुळे इथं डिशिल्डिंग ऑब्झर्व होणार आहे, पण OH वरती जो काही डिशिल्डिंग ऑब्झर्व झाला होता त्यापेक्षा थोडस काय होणार आहे, कमी होणार आहे. त्यामुळे CH2 protons comes to resonance at slightly higher field than OH proton. आता इथं हायड्रोजन जो काय असणार आहे CH2 ला अटॅच असणार आहे तो कार्बन आता इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे. त्यामुळे इथं जे इलेक्ट्रॉन्स खेचून घेणारा जो नेचर होता जसं ऑक्सिजनचा होता तसं कार्बनचं कमी असणार. त्यामुळे CH2 प्रोटॉन काय करणार आहे, स्वतःभोवती थोडंसं सेकंडरी इंड्यूस फील्ड जास्त तयार करणार आहे. सेकंडरी इंड्यूस फील्ड जास्त तयार केल्यामुळे तो अप्लाइड मॅग्नेटिक फील्डला थोडासा जास्त अपोज आणि ह्यामुळे ह्याचं जे काही नेचर असणार आहे थोडंसं हाय डिशिल्डिंग झोन मध्ये येणार आहे. आणि आता आपण बघूया थर्ड, दॅट इज लास्ट, मिथिल प्रोटॉन. आता मिथिल प्रोटॉन काय आहे की कुणाला ऑक्सिजन इलेक्ट्रोनेगेटिव्ह आयटम नाही आहे, बाजूला ऑक्सिजन वगैरे काही नाही आहे. त्यामुळे द मिथिल प्रोटॉन आर मच मोर लेस डिशिल्डेड. लेस डिशिल्डेड म्हणजे काय, शिल्डेड, मोर शिल्डेड. So as they are distance further away from oxygen, so they come to resonance at much higher applied field. So that we got the NMR of ethanol. Then the very first peak for ethanol, then OH, and lastly CH2, that is methylene. I will show in the next slide. Then here is one example. Compare with the TMS. That is, the shielded protons experience slightly lesser field than the applied field. This lowers the precessional frequency of shielded proton. So, to bring the shielded protons under resonance, higher applied field strength is needed. This is called a field shift. जर प्रोटॉन जर शिल्डिंग एक्सप्रेस जर आपल्याला ऑब्झर्व करायचं असेल अप्लाइड फील्डला तर लोअर प्रिसिशनल फ्रिक्वेन्सी त्या प्रोटॉनला प्रोड्यूस केला पाहिजे. आणि अशा वेळेला शिल्डेड प्रोटॉन जो असणार आहे कम अंडर रेझोनन्स ऍट हायर अप्लाइड फील्ड स्ट्रेंथ. आपल्याला फील्ड जर इन्क्रीज झाला तर तो शिल्डिंग झोन जो असणार आहे तर तो आपल्याला अप साइडला म्हणजे राईट हँड साइडला आपल्याला ऑब्झर्व. आता इथे एक एक्झाम्पल दिलेले आहे. तर पहिले एक्झाम्पल आहे TMS, ट्रायमिथिल टेट्रामिथिल सिलेन, आणि त्याच्यानंतर आहे आपला RCH3, त्याच्यानंतर आहे
BrCH3, Cl फ्लोरीन CH3 and फ्लोरीन CH3. आता इथं जर तुम्ही बघितलात तर फ्लोरीन हा कसा आहे मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, फ्लोरीन त्याच्यानंतर लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह, ब्रोमीन त्याच्यानंतर लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आणि तुमचा हा आर ग्रुप अल्किल ग्रुप आहे तो ह्याच्यापेक्षा हायड्रोजनपेक्षा लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो आणि त्याच्यानंतर TMS दॅट इज टेट्रामिथिल सिलेन. सिलिकॉन इज अन इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. पण इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असल्यामुळे इलेक्ट्रोनिगेटिव्ह पासून इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कडे जर ट्रॅव्हल होत असताना आपल्याला ऑब्झर्व होतो शिल्डिंग इन्क्रीजेस. किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये आपण काय म्हणू शकतो इलेक्ट्रोपॉझिटिव्ह पासून इलेक्ट्रोनिगेटिव्ह कडे मूव्ह होत असताना डिशिल्डिंग इन्क्रीजेस. दॅट इज डिशिल्डिंग इन्क्रीजेस. In this example, silicon is electropositive, so pushes sigma electron cloud towards methyl group because of the electron donating effect plus I effect. So the methyl proton of TMS are powerful shielded, so TMS proton come to resonance at very high. आता सिलिकॉनचा नेचर कसं आहे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असल्यामुळे तो इलेक्ट्रॉनचा सिग्मा इलेक्ट्रॉनचा जो काही क्लाउड असणार आहे तो जे ऍडजसंट 4 मिथिल ग्रुप आहेत त्याच्याकडे ढकलून दिल्यामुळे मिथिल ग्रुप काय बनले आता पॉवरफुल शिल्डेड बनले. मग पॉवरफुल शिल्डेड बनल्यामुळे तो हाय फील्डला रेझोनन्स येतो. हाय फील्डला रेझोनन्स येतो याचा अर्थ काय की तो सगळ्यात जो पहिला पीक असणारा तो TMS असतो. त्याच्यानंतर फ्लोरीन कसं आहे मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍज कम्पेअर्ड विथ क्लोरीन अँड ब्रोमीन, सो दॅट it can pulls the electron cloud स्वतःभोवती तो इलेक्ट्रॉन क्लाउड खेचून देतो. त्यामुळे उरलेला जो CH3 ग्रुप असणार आहे तो काय असणार आहे लेस शिल्डेड असणार आहे किंवा डिशिल्डेड असणार आहे. त्यामुळे तो काय येईल लो फील्डला रेझोनन्स मध्ये येईल. लो फील्डला रेझोनन्सला येईल ह्याचा अर्थ काय त्याची केमिकलची व्हॅल्यू जास्त असणार आहे सिमिलर ते क्लोरीन आणि ब्रोमीन. हे थोडस समजून घेणं थोडस अवघड आहे पण तुम्ही एक 2-3दा व्यवस्थित पुस्तक वाचलात की तुम्हाला लक्षात येईल. त्याच्यानंतर the electronegativity of other halogen increases as iodine is less than bromine, bromine is less than chlorine. The methyl proton in CH3I, CH3Br and CH3Cl are increasingly deshielded. So the absorption shield progressively to downfield from methyl iodide to methyl chloride. तर बघितला तर मिथिल आयोडाइड आणि मिथिल क्लोराइड ह्याच्यामध्ये जर बघितला तर मिथिल आयोडाइडची केमिकल शिफ्ट व्हॅल्यू ही काय असेल पाहिजे कमी असेल पाहिजे. मिथिल क्लोराइडची मिथिल आयोडाइड पेक्षा जास्त असेल पाहिजे. सम मोर इलस्ट्रेशन आर डिस्कस अंडर केमिकल शिफ्ट कन्सेप्ट. आपण केमिकल शिफ्ट कन्सेप्टच्या मध्ये हे बऱ्यापैकी आपण बघितलं होतं. Although electronegativity consideration are prominent to explain shielding and deshielding phenomenon, and they are the powerful shielding and deshielding mechanism. हा जो शिल्डिंग आणि डिशिल्डिंग मेकॅनिझम जो आपण दिसतो ऑब्झर्व होतो NMR मध्ये तो बऱ्याच वेळेला किंवा मॅक्सिमम टाइम आपल्याला इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम जे अटॅच आहेत त्यामुळे आपल्याला ऑब्झर्व होतो. देन नेक्स्ट वन इज व्हॅन डर वॉल डिशिल्डिंग. व्हॅन डर वॉल डिशिल्डिंग म्हणजे काय the proton occupying a sterically hindered position in rigid molecule is deshielded. आता काय होतं काही वेळेला जर एखादा मोलिक्युल बल्की नेचर असणार आहे एक 10 बेंझिन रिंग एकमेकाला अटॅच आहेत किंवा एक 10 सायक्लोहेक्सेन रिंग एकमेकाला अटॅच आहेत त्यामुळे एक मोठं बल्की नेचर तयार होतं कंपाऊंड तयार होतं. काही स्टेरॉइड मध्ये काही अल्कलॉइड मध्ये त्याचं नेचर खूप मोठं असतं. अशा वेळेला जे काही प्रोटॉन अटॅच असतात त्याचं नेचर अल्केन असतं किंवा काही वेळेला अल्काइन असतं. पण अल्केन किंवा अल्केन असेल बाकीच्या तुलनेत त्याची जी व्हॅल्यू असती ती कमी आहे. पण जेव्हा असं बल्की नेचर असतं स्टेरिकली हिंडर्ड नेचर असतं किंवा एखादा रिजिड मोलिक्युल असतो आणि त्या रिजिड मोलिक्युल अटॅच जर प्रोटॉन असेल तर तो प्रोटॉन जे बाजूला अटॅच असणारे इलेक्ट्रॉन क्लाउड असणार आहे त्यामुळे तो त्या प्रोटॉनला रिपेल करतो. तो रिपेल केल्यामुळे तो स्वतःमध्ये एक स्ट्रॉंग सेकंडरी इंडस्ट्रियल फील्ड जनरेट करतो आणि स्ट्रॉंग सेकंडरी इंडस्ट्रियल फील्ड मुळे तो जो प्रोटॉन असतो त्याची केमिकल शिफ्ट येते डिशिल्डिंग मध्ये. दॅट इज द प्रोटॉन ऑक्युपाइंग अ स्टेरिकली हिंडर्ड पोझिशन in a rigid molecule is deshielded because the electron cloud at hindering group will tend to repel the electron cloud surrounding.
जे बाजूचे हिंड्रिंग ग्रुप असणार आहेत त्या प्रोटॉनला त्या इलेक्ट्रॉन क्लाउडला रिपेल करतात, ढकलून देतात त्या प्रोटॉनकडे. त्यामुळे तिथे स्ट्रॉंग डिशिलिंग इफेक्ट आपल्याला ऑब्झर्व होतो. आणि ही स्ट्रॉंग इफेक्ट त्याच्यामध्ये ऑब्झर्व होतो तर स्टेरॉइड मध्ये किंवा अल्कोहॉल मध्ये. देन व्हेरी इम्पॉर्टंट एनिसोट्रोपिक इफेक्ट, जी मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये शेवटचं पॉईंट शिकवलं होतं. त्याच्यामध्ये बेन्झीन असेल, अल्किन असेल, अल्काइन असेल किंवा अल्डिहाइड असेल, ह्याची केमिकल शिफ्ट व्हॅल्यू ही जास्त येते. केमिकल शिफ्ट व्हॅल्यू जास्त येते त्याला म्हणतो आपण डिशिल्डिंग. ही डिशिल्डिंग का होतं तर त्याची केमिकल शिफ्ट व्हॅल्यू का जास्त येते तर जास्त येते याचं कारण बिकॉज ऑफ एनिसोट्रोपिक इफेक्ट. आता एनिसोट्रोपिक इफेक्ट म्हणजे काय हे आपण इंडिव्हिज्युअली बेन्झीन, अल्किन, अल्काइन आणि अल्डिहाइड साठी बघायचं आहे. देन द सर्क्युलेशन ऑफ pi electron under the influence of applied field generated induced field which is generally stronger than that of generated by sigma electron and bear profound effect on local field. आता हे जे मी एक्झाम्पलचे नाव घेतलं बेन्झीन, अल्किन, अल्काइन, अल्डिहाइड, या प्रत्येकातनी पाय बॉन्ड आहे. पाय बॉन्ड म्हणजे त्याच्यामध्ये पाय इलेक्ट्रॉन्स असतात आणि हे पाय इलेक्ट्रॉन्स स्वतःभोवती स्ट्रॉंग इंड्यूस फील्ड जनरेट करतात. जे सिग्मा बॉन्ड मध्ये जे सेकंडरी इंड्यूस फील्ड तयार होतो त्याच्यापेक्षा पाय बॉन्ड मध्ये जास्त स्ट्रॉंगली तयार होतं. त्यामुळे काय होतं, हाऊएव्हर द फील्ड जनरेटेड बाय पाय इलेक्ट्रॉन इज अनसिमेट्रिक. हे पाय इलेक्ट्रॉन मुळे स्वतःभोवती जो सेकंडरी इंड्यूस फील्ड तयार होतो त्याचं नेचर हे अनसिमेट्रिक असतं, म्हणजे इक्वली डिस्ट्रीब्यूट नसतं मॉलिक्युलच्या बाबतीत, अनसिमेट्रिक असतं. दॅट इज डज नॉट ऑपरेट इक्वली इन स्पेस. हे अनसिमेट्रिक सेकंडरी इंड्यूस फील्ड असल्यामुळे इक्वली डिस्ट्रीब्यूट होत नाही. त्यामुळे केमिकल शिफ्ट व्हॅल्यू आपल्याला इन्क्रीज किंवा डिक्रीज बघायला मिळते. देन इट कॅन reinforce the applied field causing downfield or paramagnetic shift. जर applied field च्या प्लस त्या सेकंड इंड्यूस फील्डने जर साथ दिली तर आपल्याला डाउनफील्ड ऑब्झर्व होईल म्हणजे पॅरामॅग्नेटिक शिफ्ट. आणि जर अपोज केला तर आपल्याला मिळतं डायमॅग्नेटिक शिफ्ट म्हणजे अपफील्ड. जर शिल्डिंग मध्ये जर त्याला अपोज केला तर आपल्याला मिळतो शिल्डिंग आणि जर आपल्याला अपोज नाही केला तर आपल्याला काय मिळतो डिशिल्डिंग. इन सम इन्स्टन्स इट कॅन बी बोथ पॅरामॅग्नेटिक. काही वेळेला हे पॅरामॅग्नेटिक मध्ये डिशिल्डिंग मिळतं आणि काही वेळेला आपल्याला मिळतं काय डायमॅग्नेटिक. काही वेळेला आपल्याला डिशिल्डिंग मिळतं, काही वेळेला शिल्डिंग मिळतं. सॉरी. आता बघूया शिल्डिंग डिशिल्डिंग इफेक्ट इन रूल्स. आता बेन्झीन मध्ये तुम्हाला माहिती आहे C6H6 मॉलिक्यूल. बेन्झीनचं नेचर हा प्लेनर मॉलिक्यूल आहे, बरोबर. प्लेनर मॉलिक्यूल असल्यामुळे इथं प्रत्येकी 6 पोझिशनला पाय इलेक्ट्रॉन्स, पाय ज्याला आपण म्हणतो पाय ऑर्बिट जो असतो, पी ऑर्बिट जो असतो तो एकमेकाला पार्शियली ओव्हरलॅप केलेला असतो आणि पार्शियली ओव्हरलॅप केल्यामुळे त्या बेन्झीनचे जो प्लेनर नेचर आहे त्याच्या वरती आणि खालती पाय इलेक्ट्रॉन क्लाउड तयार होईल. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बीसी मधलं तुम्ही शिकलेलं असणार आहे. इन बेन्झीन the induced magnetic field generated by the circulation of pi electron and opposes the applied field in the center of the ring, but it reinforces the applied around the proton. आता हा जो तुमचा पाय बॉन्ड ने जो काही तुमचा इलेक्ट्रॉन क्लाउड तयार केलेला आहे बेन्झीनच्या वरती आणि खाली, त्याच्यामध्ये कसं होतं जेव्हा तुम्ही खालना अप्लाइड फील्ड जो स्ट्रॉंग अप्लाइड फील्ड अप्लाय करणार आहे तेव्हा काय होतं तो त्याच्या सेंटर मधनं पास होतो. सेंटर मधनं पास झाल्यामुळे आपल्याला सेंटर मधनं पास झाल्या वेळेला जेव्हा पास होतो तेव्हा ह्याचं जर नेचर बघितलं, एक सेकंड, ह्याचं जर नेचर बघितलं, हा तुमचा इंड्यूस मॅग्नेटिक फील्डचा नेचर इथून असणार आहे. तो सेंटर मधनं पास होतो आणि हा जो आहे हा सेकंडरी इंड्यूस मॅग्नेटिक फील्ड आहे. हा येलो न दाखवलेला जो आहे तो सेकंडरी इंड्यूस मॅग्नेटिक फील्ड आणि ह्याची एक डिरेक्शन असते. जेव्हा हा वरून खाली येत असताना तो त्याचा जो एरोचा जे नेचर आहे तो बघा, तो
मॅग्नेटिक फील्डच्या अपोज करतो. अपोज करतो म्हणजे काय, शिल्डिंग करतो. आणि परत खालून वरच्या दिशेने जातो तेव्हा तिची डिरेक्शन बघा, त्याची डिरेक्शन ही वरच्या साईडला असल्यामुळे तो इथं ह्या अप्लाइड मॅग्नेटिक फील्डला काय करतो, हा जो तुमचा अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड आहे त्याला काय करतो, एका डिरेक्शन मध्ये येतो. एका डिरेक्शन मध्ये जेव्हा येतो तेव्हा त्याला आपण म्हणायचं पॅरामॅग्नेटिक, आणि जेव्हा वर अपोज करतो तेव्हा त्याला म्हणायचं डायमॅग्नेटिक. जेव्हा डायमॅग्नेटिक असतो तेव्हा काय करतो, प्रोटॉनला शिल्डिंग करतो. डायमॅग्नेटिक असतो तेव्हा प्रोटॉनला शिल्डिंग करतो, याचा अर्थ काय, त्याची केमिकल शिफ्ट व्हॅल्यू कमी. आणि जेव्हा तो साथ देतो म्हणजे त्याला आपण म्हणूया रेनफोर्सेस, तर तेव्हा काय करतो तो, त्याचं नेचर असतो पॅरामॅग्नेटिक. आणि जेव्हा नेचर पॅरामॅग्नेटिक असतो तेव्हा असतो काय, डिशिल्डिंग. तेव्हा काय असतो तो, डिशिल्डिंग. आणि डिशिल्डिंग म्हणजेच काय, डाऊनफील्ड. डाऊनफील्ड म्हणजेच काय, त्याची केमिकल शिफ्ट व्हॅल्यू जास्त. आता मी हे थोडस आणखी व्यवस्थित समजावून सांगतो. आता इथे ह्या मॉलिक्यूल मध्ये मगाचच मॉलिक्यूल परत रिपीट केलेले आहे. हे जे ब्लॅक मध्ये दिसतो तुम्हाला बेन्झीन रिंग, राईट, ह्याच्यामध्ये लक्ष द्या व्यवस्थित केअरफुली. तर इथे एकूण 6 कार्बन आहेत आणि त्याला हायड्रोजन आहे. आणि तो कसा असतो, पॅरलल असतो, प्लेनच्या पॅरलल असतो, बेन्झीनचं नेचर असतं. तर जेव्हा ह्याच्यामध्ये अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड नसतो, अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड जेव्हा नसतो तेव्हा कसं नेचर असतो त्याचं, जे इक्वली कुठेही रॅन्डमली डिरेक्शन मध्ये असतात मॅग्नेटिक न्यूक्लियसचा, त्यामुळे त्याची कुठेही त्याच्यात सेकंडरी इंड्यूस फील्ड तयार झालेला असतो. पण मी जर हा मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलो, 3 खाली एरो दिसत आहेत, तो 3 एरोचा नेचर अर्थ काय की हा मॅग्नेटिक फील्ड मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलो, जेव्हा मी लगेच ठेवतो सायमल्टेनियसली प्रोड्युसेस इट्स सेकंडरी मॅग्नेटिक फील्ड. आता तुम्हाला दिसतो हा पाय इलेक्ट्रॉन क्लाउड मध्ये तयार झालेला फील्ड आहे. आणि हा सेकंडरी मॅग्नेटिक, सेकंडरी इंड्यूस मॅग्नेटिक फील्ड आपण त्याला म्हणतो. हा सेकंडरी इंड्यूस मॅग्नेटिक फील्ड जो आहे तो तुमच्या अप्लाइड मॅग्नेटिक फील्डला काही भागामध्ये अपोज करणार आणि काही भागामध्ये काय करणार, अपोज करणार नाहीये. बघा मी परत काय म्हणतोय, सुरुवातीला मी परत एक्सप्लेन केलं होतं, जर तुमचं पाय बॉन्ड जर असतील, पाय इलेक्ट्रॉन असतील, तर सेकंडरी इंड्यूस फील्ड स्ट्रॉंग तयार करतो, बरोबर. सेकंडरी इंड्यूस फील्ड स्ट्रॉंग तयार करतो, पण तो मॉलिक्यूल मध्ये अनसिमेट्रिकल डिस्ट्रीब्यूट करतो. काय करतो, अनसिमेट्रिकल डिस्ट्रीब्यूट करतो. तर अनसिमेट्रिकल डिस्ट्रीब्यूट केल्यामुळे हा तुमचा मॅग्नेटिक फील्ड त्या सेंटर मधून पास होतो. आणि इथं जर तुम्ही बघितला, येलो न दिसतो तुमच्या समोर, त्याच्यामध्ये इथं हा येलो मधला जो काही झोन असणार आहे तो तुमच्या इथल्या प्रोटॉन मध्ये, इथं पॅरामॅग्नेटिक नेचर जसं इथं हे वरच्या स्लाइड मध्ये, वरच्या इमेज मध्ये तसं नेचर येतं. आणि हे पॅरामॅग्नेटिक नेचर असल्यामुळे इथले जे प्रोटॉन असतात हे डिशिल्डेड प्रोटॉन असतात. सेंटरला प्रोटॉन नाहीये, पण समजा एखादा प्रोटॉन असता तर तो शिल्डेड प्रोटॉन असता. पण बेन्झीन मध्ये मध्ये प्रोटॉन येत नाहीये, पण मी तुम्हाला म्हणतोय काय, समजा इमॅजिन करा जर असता तर त्याची केमिकल शिफ्ट व्हॅल्यू कमी असते. पण बाजूला परत आल्यामुळे जे येलोने तुम्हाला दिसत असतात तुमच्या याच्यामध्ये, त्याच्यामध्ये हे जे 3 इथले प्रोटॉन आणि इथले 3 प्रोटॉन हे कोणत्या झोन मध्ये येतात, तर डिशिल्डिंग रिजन मध्ये येतात. आता हे तुमच्या पुस्तकातली जर तुम्ही डायग्राम बघितलात तर तुम्हाला लक्षात येईल, हा तुमचा बेन्झीन मॉलिक्यूल स्वतःभोवती रिंग करंट तयार केलेला आहे. रिंग करंट म्हणजेच काय, सेकंडरी इंड्यूस मॅग्नेटिक फील्ड. हा सेकंडरी इंड्यूस मॅग्नेटिक फील्ड अप्लाइड फील्ड ला अपोज करेल, तर एवढ्या भागामध्ये जो काय येणार आहे तो शिल्डेड रिजन. पण ह्या शिल्डेड रिजन मध्ये एकही प्रोटॉन बसत नाही, त्यामुळे इथं प्रोटॉनची केमिकल शिफ्ट व्हॅल्यू, प्रोटॉन असतात तर कमी असते, पण प्रोटॉन नाही आहे म्हणजे इथं आपल्याला काहीच केमिकल शिफ्ट व्हॅल्यू इथं प्रोटॉनसाठी येणार नाही, प्रोटॉन नाहीच आहे. पण उरलेले जे काही 6 प्रोटॉन आहेत ते कोणत्या झोन मध्ये येतात, डिशिल्डिंग झोन मध्ये येतात. आणि डिशिल्डिंग झोन मध्ये येतात, त्यामुळे त्याची केमिकल शिफ्ट व्हॅल्यू कुठे येते, डाऊन फील्डला येते. आणि ती किती असते, 6.5 to 8 ppm इतकी त्याची केमिकल शिफ्ट व्हॅल्यू जास्त आहे. सेकंड वन एक्झाम्पल ऑफ अल्किन. आता अल्किन मध्ये सुद्धा कसं आहे, एक डबल बॉन्ड आहे, एक डबल बॉन्ड मधला एक बॉन्ड हा पाय बॉन्ड असतो,
पाय बॉन्ड मध्ये पाय इलेक्ट्रॉन्स असतात. पाय इलेक्ट्रॉन्स असले की स्वतः सेकंडरी इंड्यूस फील्ड जास्त तयार करतो. सेकंडरी इंड्यूस फील्ड जास्त तयार करतो म्हणजे तो काय करतो, जास्त अपोज करतो. आता इथे जर तुम्ही डायग्राम मध्ये बघितलात तर हा तुमचा कार्बन आहे, हा कार्बन आहे. ह्या दोघांच्या मध्ये जो ब्लू न दिसतो तो पाय इलेक्ट्रॉन फ्लो, तो ब्लू न दिसतो तो काय, पाय इलेक्ट्रॉन फ्लो आहे. आणि त्याच्यानंतर परत तुमचा अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड काय केलं, अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड B0 यूज केलेला आहे, काही ठिकाणी H0 केलेला आहे, पण त्याचा दोन्हीचा अर्थ सेम आहे. अप्लाइड फील्ड तयार ठेवल्यानंतर काय होईल, अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड स्वतःभोवती हा इंड्यूस मॅग्नेटिक फील्ड तयार होतो आणि हा रिंग करंट ह्याचं एक रोटेशन राहतं डाऊन अप साइड पासून डाऊन साइडला. मग जेव्हा अप साइडला डाऊन साइडला येतो तेव्हा हा B0 म्हणजे अप्लाइड मॅग्नेटिक फील्डला अपोज करतो. अपोज करतो म्हणजे शिल्डिंग करतो. काही वेळेला हा डाऊन साइडला वर अप साइडला जात असताना त्या दोघांची डिरेक्शन काय येते बघा, एरोची एक डिरेक्शन येते. एक डिरेक्शन येते म्हणजे काय, तर तो इथं अपोज करत नाही. अपोज करत नाही याचा अर्थ काय, डिशिल्डिंग. आणि इथं ह्या डिशिल्डिंग झोन जो तयार झालेला आहे तिथं काय झालेलं आहे, अटॅच प्रोटॉन्स. त्यामुळे हे जे प्रोटॉन्स आहेत हे डिशिल्डिंग झोन मध्ये जातात किंवा डाऊनफील्ड झोन मध्ये जातात. आणि डिशिल्डिंग झोनला असतो तेव्हा त्याची केमिकल शिफ्ट काय असते, जास्त असते. आणि ती किती असते, 4.5 4.5 to 6 ppm. इथे तुमच्या पुस्तकातलं एक्झाम्पल घेतलेलं आहे आणि ते पुस्तकातलं एक्झाम्पल सुद्धा सेम अशाच. त्याच्यानंतर अल्काईनसाठी आपण बघूया. आता अल्काईन मध्ये कसं आहे, एक सिग्मा बॉन्ड आहे आणि 2 पाय बॉन्ड आहे. आणि एक सिग्मा बॉन्ड आणि 2 पाय बॉन्ड काय करतात, अगदी पाय बॉन्ड असल्यामुळे त्याच्यामध्ये पाय इलेक्ट्रॉन्स आहेत. पाय इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे स्वतःवरती काय करतात, स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन क्लाउड तयार करतात. आणि स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन क्लाउड काय करतात, शिल्डिंग करतात. आता जर तुम्ही बघितलात हा मॅग्नेटिक फील्ड, सेकंडरी मॅग्नेटिक फील्ड जो तयार केलेला आहे तो इथं येलोने ह्यामध्ये दाखवलेला आहे जेव्हा अप्लाइड फील्ड B0 अप्लाय केल्यानंतर. मग ह्याचा जो काही अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड आहे तो कुठनं पास होतो बघा. अल्किन मध्ये जर तुम्ही बघितलात तर पाय बॉन्डच्या अगदी मिडल मधनं पास होतो. पण अल्काईनच्या बाबतीत तो काय करतो, एका रेषेमधनं पास होतो. एका रेषेमधनं पास झाल्यानंतर जसं मगाशी इलेक्ट्रॉन म्हणजे रिजन झाले होते डी शिल्डिंग आणि रिजन जे तयार झाले होते त्याच्यामध्ये हा जो प्रोटॉन आहे तो प्रोटॉन येतो शिल्डिंग रिजन मध्ये. तुम्ही परत पुस्तकातला जर डायग्राम बघितला तर तुम्हाला लक्षात येईल हा अप्लाइड फील्ड हा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड मधनं पास होतो आणि हा प्रोटॉन आणि हा प्रोटॉनचं नेचर हे असं असतं. आणि त्यामुळे शिल्डिंग रिजन मध्ये येत असल्यामुळे त्याची केमिकल शिफ्ट व्हॅल्यू काय येते, साधारणतः 2.5 ppm च्या आसपास. मी अगेन रिपीट करतो थोडंसं. The electron distribution in triple bond of acetylene is symmetric. जेव्हा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड येतो तेव्हा पाय इलेक्ट्रॉन जे काही डिस्ट्रीब्युशन होतं ते सिमेट्रिक होतं. अल्काईन मध्ये अनसिमेट्रिक होतं, पण इथं काय होतं, सिमेट्रिक होतं. When the axis is parallel to applied field, the electronic circulation perpendicular to the axis will be induced. This causes shielding of acetylenic proton. So acetylenic proton absorbs further upfield than vinylic protons. आता बघितलंच असणार की हा जो आहे तुमच्या एक्सिसच्या पॅरलल मध्ये येतो. मॅग्नेटिक फील्ड जो आहे त्याच्या पॅरलल एक्सिस मध्ये येतो. त्यामुळे ह्याच्यामध्ये जो काही प्रोटॉन असतो तो येतो शिल्डिंग रिजन मध्ये. त्यामुळे आपल्याला काय होतो, केमिकल शिफ्ट व्हॅल्यू याची अल्किन आणि बेन्झीन पेक्षा कमी येते. लक्षात. Then last one example, that is in case of aldehyde. आता अल्डेहाइड जर बघितला तर तुमच्या पुस्तकातली इमेज बघा, R C++O आणि इथला H आणि ह्या ऑक्सिजन आणि कार्बन मध्ये काय आहे, पाय बॉन्ड आहे. पाय बॉन्ड म्हणजे पाय इलेक्ट्रॉन. जिथं पाय इलेक्ट्रॉन असतो तिथं तयार होतो काय, इलेक्ट्रॉन. तिथं काय होतं, पाय इलेक्ट्रॉन क्लाउड तयार होतो. आणि हा पाय इलेक्ट्रॉन क्लाउड ह्या मॉलिक्यूल मध्ये अनसिमेट्रिकल डिस्ट्रीब्यूट होतो. अनसिमेट्रिकल डिस्ट्रीब्यूट झाल्यामुळे इथं काय होतं, जेव्हा अप्लाइड फील्ड अप्लाय करतात तेव्हा कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड मधून तो पास होतो. आणि डबल बॉन्ड न पास झाल्यानंतर इथं जे काही त्याची सेकंडरी इंड्यूस फील्ड आहेत काही ठिकाणी अपोज करतात आणि काही ठिकाणी अपोज करत नाही.
मग जो तुमचा प्रोटॉन आहे हा कोणत्या रिजन मध्ये येतो, अनअपोज रिजन मध्ये येतो. अनअपोज रिजन म्हणजे काय, डिशिल्डिंग झोन मध्ये. त्यामुळे ह्याची केमिकल शिफ्ट व्हॅल्यू काय होती, जी यायला पाहिजे त्यापेक्षा जास्त येते आणि ती जवळपास 11 पर्यंत 10 ते 11 म्हणजे 10च्या आसपास किंवा 8च्या आसपास, 8 ते 10 या झोन मध्ये त्याची केमिकल शिफ्ट व्हॅल्यू येते. आणि 8 ते 10 म्हणजेच काय, हायली डिशिल्डिंग केमिकल शिफ्ट, हायली डिशिल्डिंग दी प्रोटॉन इन अल्डेहाइड. आपल्याला बऱ्याच वेळेला ह्याच्यावरती शिल्डिंग डिशिल्डिंग मध्ये अॅनिसोट्रोपिक इफेक्ट एक्सप्लेन करायला विचारतात. तर तुम्हाला हे जे एक्सप्रेशन दिलेलं आहे अलॉंग विथ इट्स डायग्राम तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये लिहायला लागणार नाही. ठीक आहे, इथं आपण हे तिसरं लेक्चर स्टॉप करूया आणि परत पुढचं चौथं लेक्चर आपण थोड्या नंतर. ठीक आहे, थँक्यू.